Good morning student. In today's lecture we learn about the consumer decision making process. In that we learn about the which process consumer has follows for any purchasing decision and which steps are involved in this process. So we start with first introduction. A consumer has to purchase a product and services for satisfy his needs and wants. Here he has to take a decision of purchase as per his specific needs. This decision making process is lengthy, involving many steps and stages. Consumer purchase decisions need to be correct as his need satisfaction depend on his purchase decision. In the decision making process, a consumer has to play a four closely related roles. These are initiator, influencer, buyer and user. In the normal course, the single individual plays these roles easily. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला सांगितले की एखादी कन्झ्युमर जो आहे की एखादी व्यक्ती जी आहे ती एखादा प्रोडक्ट किंवा सर्व्हिस का खरेदी करत असतं तर त्याचे जे काही नीड्स अँड वॉन्ट्स असतील म्हणजे त्याच्या ज्या काही गरजा असतील त्या फुलफिल करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती ही वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट किंवा वेगवेगळ्या प्रकारचे सर्व्हिसेस जे आहेत ते आपल्याला खरेदी करताना दिसून येतात. ही त्यांची डिसिजन मेकिंग जी आहे ते कोणत्या गोष्टीवरती डिपेंड असतं तर त्यांच्या नीड्स कोणत्या आहेत, त्यांच्या वॉन्ट्स कोणते आहेत, त्यांच्या गरजा कोणत्या आहेत या गोष्टीवरती आपल्याला डिपेंड असलेलं दिसून येतं. आणि याच्यामध्ये मग वेगवेगळ्या स्टेप्स इन्व्हॉल्व आपल्याला असलेल्या दिसून येतात. म्हणजे डिसिजन मेकिंग पूर्ण प्रोसेसमध्ये त्याकडे वेगवेगळ्या स्टेप्स या इन्व्हॉल्व असतात. मग या स्टेप्स कशा पद्धतीने फॉलो करायच्या हे त्या ठिकाणी आपल्याला नीड्स अँड वॉन्ट्सवरती डिपेंड असलेलं दिसून येतं. म्हणजेच त्या कस्टमरच्या कोणकोणत्या नीड्स आहेत त्या कोणकोणत्या माध्यमातून त्या ठिकाणी सॅटिस्फाईड होणार आहेत, किती प्रमाणात सॅटिस्फाईड होणार आहेत या सर्व गोष्टीवरती त्या ठिकाणी कन्झ्युमर डिसिजन मेकिंग प्रोसेस जी आहे ती डिपेंड असलेली आपल्याला दिसून येते. मग या पूर्ण प्रोसेसमध्ये प्रत्येक कन्झ्युमर हा वेगळे 4 रोल जे आहेत ते आपल्याला प्ले करताना दिसून येतात. मग ते रोल कोणते तर इनिशिएटर, इन्फ्लुएन्सर, बायर अँड युजर. म्हणजेच प्रत्येक कन्झ्युमर हा ठिकाणी प्रोडक्टसाठी इनिशिएटर असतो, त्याच्यानंतर इन्फ्लुएन्सर असतो, त्याच्यानंतर बायर असतो आणि युजर. या 4 स्टेप्स त्या ठिकाणी आपल्याला फॉलो करताना दिसून येतात. आणि या 4 रोल प्ले करत असताना त्या ठिकाणी पूर्ण प्रोसेस देखील आपल्याला फॉलो केलेली दिसून येते. So the high involvement product are very costly, durable, complex feature, high perceived risk and large difference in alternatives. High involvement product include TV sets, computer, music system and so on. High involvement product often demand more customer time. He is also critical about decision making due to the high price involved and wrong decision may prove too costly to him. तर या ठिकाणी आपल्याला हाय इन्व्हॉल्वमेंट प्रोडक्ट कोणकोणते येते किंवा हाय इन्व्हॉल्वमेंट प्रोडक्ट कशाला म्हणतात तर ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त कॉस्ट इन्व्हॉल्व असते. म्हणजे एखाद्या प्रोडक्टची जी काही कॉस्ट असेल ती हाय कॉस्ट त्या ठिकाणी आपल्याला असलेली दिसून येते. त्याचबरोबर अशा प्रकारचे प्रोडक्ट हे ठिकाणी ड्युरेबल म्हणजेच अनंत काळासाठी किंवा लॉंग टाईमसाठी ठिकाणी आपल्याला चाललेले दिसून येते किंवा लॉंग टाईमसाठी त्या प्रोडक्टचा यूज आपल्याला केलेला दिसून येतो. त्याचबरोबर अशा प्रकारच्या प्रोडक्टची जी काही फीचर्स असेल ती देखील आपल्याला कॉम्प्लेक्स फीचर असलेली आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर या प्रोडक्टच्या खरेदीमध्ये किंवा या प्रोडक्टच्या यूजमध्ये मोठ्या प्रमाणात रिस्क इन्व्हॉल्व असते. त्याचबरोबर याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचे अल्टरनेटिव्ह जे आहेत त्याच्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात डिफरन्स म्हणजेच वेगवेगळ्या ब्रँडचे जे काही प्रोडक्ट असतील त्याच्या ब्रँडच्या प्रोडक्टनुसार त्याकडे आपल्याला डिफरन्स देखील वेगवेगळा असलेला दिसून येतो. मग अशा प्रकारचे जे काही प्रोडक्ट असतील म्हणजेच हाय कॉस्ट, ड्युरेबल त्याच्यानंतर कॉम्प्लेक्स फीचर, हाय परसिव्ड रिस्क अँड लार्ज डिफरन्स इन अल्टरनेटिव्ह ही ज्या प्रोडक्टची फीचर आहेत त्याला सगळीकडे आपण हाय इन्व्हॉल्वमेंट प्रोडक्ट असं म्हटलं जातं. मग हाय इन्व्हॉल्वमेंट प्रोडक्ट कोणकोणते आहेत तर TV सेट्स असतील, कम्प्युटर असेल किंवा म्युझिक सिस्टम असेल याच्यासारखे जे काही प्रोडक्ट आहेत त्याला सगळीकडे आपण हाय इन्व्हॉल्वमेंट प्रोडक्ट असं म्हटलं जातं. तर अशा प्रकारचे जे काय हाय इन्व्हॉल्वमेंट प्रोडक्ट जे आहेत यांची डिमांड जी आहे ते कन्झ्युमर टाईमनुसार किंवा कस्टमरवरती आपल्याला डिपेंड असलेली दिसून येते. म्हणजे ज्यावेळेला कस्टमर आपल्याला डिमांड करेल त्यावेळेला अशा प्रकारचे प्रोडक्ट हे प्रोड्यूस आपल्याला मोठ्या प्रमाणात झालेले दिसून येतात. आणि अशा प्रकारचे जे काही प्रोडक्ट असतील यांचं डिसिजन मेकिंग देखील क्रिटिकल तरीक्याने आपल्याला असलेलं दिसून येतं. कारण का तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्राईज ही इन्व्हॉल्व असते. आणि जर प्राईज इन्व्हॉल्व असल्यामुळे हाय प्राईज इन्व्हॉल्व असल्यामुळे जर आपला डिसिजन जो आहे तो जर चुकीचा गेला किंवा चुकीचा डिसिजन आपण त्या ठिकाणी घेतला जात असेल तर ठिकाणी आपल्याला कॉस्टली त्या ठिकाणी किंवा विनाकारण त्या ठिकाणी कॉस्ट आपल्याला इन्व्हॉल्व झालेली दिसून येते. त्यामुळे हाय इन्व्हॉल्वमेंट प्रोडक्टमध्ये त्या ठिकाणी आपल्याला कस्टमरची इन्व्हॉल्वमेंट पर्चेसिंग डिसिजनमध्ये असणारी जी काही इन्व्हॉल्वमेंट जी आहे ती ठिकाणी हाय असलेली दिसून येते. त्यामुळेच त्या ठिकाणी आपण त्याला हाय इन्व्हॉल्वमेंट प्रोडक्ट असं म्हटलं जातं. म्हणजेच थोडक्यात आपल्या लक्षात येईल की एखादा प्रोडक्ट खरेदी करण्यामध्ये कन्झ्युमर हा जास्तीत जास्त इन्व्हॉल्व असतो किंवा त्या पूर्ण प्रोसेसमध्ये कन्झ्युमर हा जास्तीत जास्त इन्व्हॉल्व झालेला असतो. अशा प्रकारच्या प्रोडक्टला ठिकाणी हाय इन्व्हॉल्वमेंट प्रोडक्ट असं म्हटलं जातं.
Next is low involvement product. Low involvement product are normal product of daily use. Such a product are low price consumable product and consumer can take a quick purchase decision. Wide choice is also available. In addition, branded product are easily available. Such a decision does not reflect the buyer self concept. म्हणजेच नेक्स्ट आपल्याला दिले लो इन्व्हॉल्वमेंट प्रोडक्ट. तर लो इन्व्हॉल्वमेंट प्रोडक्ट म्हणजेच कोणते, तर डेली यूजमध्ये आपण जे काही प्रोडक्ट यूज करत असतो किंवा नॉर्मल प्रोडक्ट आपल्या डेली यूजसाठी आपण जे काही वापरत असतो त्यालाच आपण लो इन्व्हॉल्वमेंट प्रोडक्ट असं म्हटलं जातं. मग अशा प्रकारचे प्रोडक्टची प्राईस ही देखील आपल्याला कमी असलेली दिसून येते. आणि अशा प्रकारचे प्रोडक्ट खरेदी करत असताना कंझ्युमर हा ठिकाणी कोणत्याही प्रकारची जास्त इन्व्हॉल्वमेंट डिसिजन मेकिंगमध्ये किंवा डिसिजन मेकिंग प्रोसेसमध्ये जास्त इन्व्हॉल्व होत नसतो, तर क्विक डिसिजन त्या ठिकाणी आपल्याला घेताना दिसून येतात. अशा प्रकारचे जे काही प्रोडक्ट असतील म्हणजेच आपण डेली यूजसाठी यूज केले जाणारे प्रोडक्ट मग ठिकाणी टूथपेस्ट असेल, सोप असेल किंवा इतर जे काही आपण ग्रोसरी असेल यासारखे जे काही प्रोडक्ट असतील हे त्या ठिकाणी आपल्याला लो इन्व्हॉल्वमेंट प्रोडक्ट त्या ठिकाणी असलेले दिसून येतात. त्याचबरोबर आपल्या लक्षात येईल की अशा प्रकारच्या प्रोडक्टमध्ये वाईड व्हरायटी म्हणजेच वेगळ्या प्रकारचे अल्टरनेटिव्ह हे त्या ठिकाणी आपल्याला अवेलेबल असलेले दिसून येतात. त्याचबरोबर अशा प्रकारचे प्रोडक्टचे जे काही ब्रँडेड प्रोडक्ट आहेत म्हणजेच एखादा सोप असेल किंवा टूथपेस्ट असेल याच्यामधले जे काही ब्रँडेड प्रोडक्ट आहेत ते देखील आपल्याला इझिली अगदी रिटेल शॉपवरती अवेलेबल असलेले दिसून येतात. म्हणजेच थोडक्यात आपल्या लक्षात येईल की ज्या प्रोडक्टच्या खरेदीमध्ये कंझ्युमर हा कमीत कमी इन्व्हॉल्व असतो किंवा त्याची इन्व्हॉल्वमेंट ही लो असते अशा प्रकारच्या प्रोडक्टला ठिकाणी आपण लो इन्व्हॉल्वमेंट प्रोडक्ट असं म्हटलं जातं. अशा पद्धतीने हाय इन्व्हॉल्वमेंट प्रोडक्ट आणि लो इन्व्हॉल्वमेंट प्रोडक्ट हे ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. आणि हे प्रोडक्ट त्या ठिकाणी प्रत्येक कंझ्युमर हा ठिकाणी आपल्याला खरेदी करताना दिसून येतात. हे प्रोडक्ट खरेदी करत असताना त्यामध्ये वेगळ्या प्रकारचे बाईंग डिसिजन जे आहेत प्रोसेस जी आहे ही त्या ठिकाणी आपल्याला असलेली दिसून येते. मग या प्रोसेसमध्ये स्टेप्स कोणकोणते आहेत, तर फर्स्ट आहे ती नीड रेकग्निशन, त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन सर्च असेल, थर्ड इज इव्हॅल्युएशन ऑफ ऑल अवेलेबल अल्टरनेटिव्स, फोर्थ इज सिलेक्शन ऑफ द बेस्ट अल्टरनेटिव्ह, नेक्स्ट इज परचेस डिसिजन, देन एक्सपिरियन्स विथ द प्रोडक्ट अँड पोस्ट परचेस बिहेवियर. अशा पद्धतीने वेगवेगळ्या स्टेप्स जे आहेत हे त्या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. मग या प्रत्येक स्टेप्समध्ये त्या ठिकाणी बायर किंवा कंझ्युमर जो आहे तो काय करत असतो किंवा कोणकोणत्या गोष्टी त्या ठिकाणी केल्या जातात हे या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. तर त्या कोणकोणत्या गोष्टी आहेत त्या आपण आता पाहणार आहोत. So the first is recognition of needs. The need recognition is the first step in the buying decision making process. Here the buyer recognize the needs and decide to go ahead for the buying a product so as to satisfy that needs. The buying process started with the need recognition. Here the consumer recognize the problem or specific needs. Buying process started when the person being to feel that a certain needs or desire has arisen and it has to satisfied through the purchasing a new product or services. The intensity of the want will indicate the speed with which he will move to fulfill the unsatisfied wants. A consumer has to take a decision to purchase a product in order to satisfy the need which is genuine and recognized. He clearly recognize the need to purchase. Such needs may be related to medicine, consumer durable, fashion product, cosmetic and so on. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला कंझ्युमर डिसिजन मेकिंग प्रोसेसमध्ये फर्स्ट आपल्याला स्टेप दिली आहे ती म्हणजेच रेकग्निशन ऑफ नीड्स. तर रेकग्निशन ऑफ नीड्स ही त्या ठिकाणी फर्स्ट स्टेप आहे याच्या माध्यमातून प्रत्येक कंझ्युमर हा ठिकाणी त्याच्या नीड्स कोणकोणते आहेत किंवा त्यांचे वॉन्ट्स कोणकोणते आहेत ते ठिकाणी आयडेंटिफाय करत असतं. म्हणजेच थोडक्यात एखादं प्रोडक्ट खरेदी करण्या अगोदर त्या प्रोडक्टची आपल्याला खरंच गरज आहे का किंवा त्याच्यामुळे आपल्या कोणकोणत्या गरजा ज्या आहेत त्या आपण फुलफिल करणार आहोत हे त्या ठिकाणी आयडेंटिफाय करण्याची गरज असते. मग फर्स्ट स्टेपमध्ये प्रत्येक कंझ्युमर हा त्याच्या कोणकोणते नीड्स आहेत किंवा कोणकोणते डिझायर्स आहेत हे त्या ठिकाणी आपल्याला आयडेंटिफाय करताना दिसून येतात. आणि त्याच्यानंतरच त्या ठिकाणी प्रत्येक कंझ्युमर हा ठिकाणी प्रोडक्ट आपल्याला खरेदी करताना दिसून येतो. ते पण प्रोडक्ट आपण केव्हा खरेदी करत असतो, तर ज्या वेळेला एखादे नीड्स किंवा एखादं डिझायर हे ठिकाणी आपल्याला निर्माण होत असतं किंवा एखादी गरज त्या ठिकाणी निर्माण होत असते आणि ती गरज फुलफिल करण्यासाठी किंवा सॅटिस्फाईड करण्यासाठी आपल्याला एखादं नवीन प्रोडक्ट किंवा नवीन सर्व्हिस जी आहे ती खरेदी करण्याची गरज असते. त्यावेळेला आपण पर्चेसिंग डिसिजन हे ठिकाणी घेत असतो. आपल्याकडे असलेल्या ऑलरेडी प्रोडक्टमुळे जर ती नीड्स त्या ठिकाणी सॅटिस्फाईड होणार असेल तर आपण न्यू प्रोडक्ट किंवा न्यू सर्व्हिसेस ही त्या ठिकाणी खरेदी करत नसतो. त्यामुळेच ज्यावेळेला नीड रेकग्निशन होते त्यावेळेलाच त्या ठिकाणी आपल्याकडे नवीन प्रोडक्ट खरेदी करण्याची देखील गरज आपल्याला निर्माण झालेली दिसून येते. आणि त्यामुळेच त्या ठिकाणी फर्स्ट स्टेप जी आहे ती नीड रेकग्निशन त्या ठिकाणी आपल्याला असलेली दिसून येते. मग याच्यामध्ये देखील
जो काही पर्चेसिंग डिसिजनचा जो काही स्पीड आहे किंवा जी काही नेक्स्ट स्टेपमध्ये मूव्ह होण्याची जी काही स्पीड आहे तो त्याच्या इंटेन्सिटीवरती डिपेंड असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजेच वॉन्ट किंवा त्याची जी काही गरज आहे ती किती महत्त्वाची आहे किंवा अनसॅटिस्फाईड नीड जे आहे ते किती महत्त्वाचे आहेत त्याच्यानुसार ठिकाणी तो डिसिजन मेकिंग प्रोसेसचा जो काही स्पीड आहे तो आपल्याला डिपेंड असलेला दिसून येतो. मग या ज्या काही नीड्स असतील त्या काही वेळेला मेडिसिन असतील किंवा मेडिसिन रिलेटेड नीड्स असतील किंवा कन्झ्युमर ड्युरेबल प्रोडक्टबद्दल नीड्स असतील किंवा फॅशन प्रोडक्टबद्दल असेल, कॉस्मेटिक असेल किंवा इतर जे काही प्रोडक्ट आहेत त्याबद्दल नीड्स त्या ठिकाणी आपल्याला जनरेट झालेल्या दिसून येतात आणि त्यानंतरच त्या ठिकाणी प्रत्येक कन्झ्युमर हा ठिकाणी आपल्याला प्रोडक्ट खरेदी करताना दिसून येतो. म्हणजेच थोडक्यात आपल्या लक्षात येईल की फर्स्ट स्टेपमध्ये काय केलं जातं तर प्रत्येक कन्झ्युमर किंवा प्रत्येक जो बायर जो आहे ती स्वतःची गरज काय आहे किंवा आपली जी काही प्रॉब्लेम आहे किंवा आपले जे काही नीड्स आहेत त्या ठिकाणी आयडेंटिफाय करत असतो. नेक्स्ट इज डेव्हलपमेंट ऑफ डिसिजन क्रायटेरिया. In this stage, the consumer has to decide the considerations to be taken into account while making a purchase decision. In the development of the decision criteria, a consumer may use his own knowledge, skills, and experience. In addition, he may consult his friend, relative, and other whom he perceived to be expert in the product area. He consult his friend, etc. and also use his own knowledge and skills for deciding a purchase decision criteria. म्हणजेच नेक्स्ट ठिकाणी आपल्याला दिलं आहे तो म्हणजे डेव्हलपमेंट ऑफ डिसिजन क्रायटेरिया. तर यामध्ये काय केलं जातं तर प्रत्येक कन्झ्युमर जे आहे ते आपले डिसिजन क्रायटेरिया कोणकोणते असणार आहेत किंवा आपलं पर्चेसिंग डिसिजन आहे त्याचे क्रायटेरिया कोणकोण असणार आहेत किंवा आपले ऑब्जेक्टिव्ह काय काय आहेत ते त्याकडे आपल्याला डिसाईड करताना दिसून येतात. म्हणजे थोडक्यात लक्षात येईल की एखादं प्रोडक्ट खरेदी करत असताना त्या ठिकाणी स्वतःच्या नॉलेजनुसार प्रत्येक कस्टमर हा ठिकाणी स्वतःचे नॉलेजनुसार असेल किंवा स्वतःजवळ असणारे स्किल्स असतील किंवा एक्सपिरियन्स असेल याच्यानुसार आपल्याला डिसिजन क्रायटेरिया हे डिसाईड करताना दिसून येतात. मग ठिकाणी आपल्याला प्रोडक्टची फीचर कोणकोणती हवी आहेत किंवा कोणकोणती अवेलेबल होऊ शकतात. त्याचबरोबर प्रोडक्टची प्राईज असेल किंवा आपलं बजेट असेल आपलं बजेट किती असणार आहे किंवा प्रोडक्ट आपण किती प्राईजला ठिकाणी खरेदी केलं पाहिजे याचे जे काही क्रायटेरिया असतील हे ठिकाणी आपल्याला डिसाईड करताना दिसून येतात. मग हे क्रायटेरिया जे आहे ते काही वेळेला स्वतःच्या नॉलेजनुसार स्वतःजवळ असणारे स्किल्स असतील एक्सपिरियन्स असेल त्यानुसार डिसाईड केले जातात. तर काही वेळेला आपले फ्रेंड्स असतील फ्रेंड्स करून त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन सर्च मिळवली जाते त्याच्यानुसार क्रायटेरिया डिसाईड केले जातात. काही वेळेला रिलेटिव्ज असतील किंवा एखाद्या स्पेसिफिक प्रोडक्ट एरियामधला जो कोणी एक्सपर्ट असेल त्या एक्सपर्ट करून त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन ही घेतली जाते आणि त्याच्यानुसार डिसिजन क्रायटेरिया हे डिसाईड केले जातात. मग या डिसिजन क्रायटेरियामध्ये आपलं बजेट किती असलं पाहिजे आपल्याला कोणकोणते फीचर्स त्या ठिकाणी मिळू शकतात याची इन्फॉर्मेशन ही त्या ठिकाणी आपल्याला कलेक्ट केलेली दिसून येते आणि त्याच्यानुसार आपल्या पर्चेसिंग डिसिजन क्रायटेरिया हे डिसाईड केले जातात. नेक्स्ट इज सर्च फॉर अल्टरनेटिव्ह और आयडेंटिफिकेशन ऑफ अल्टरनेटिव्ह. Here the customer will find out the alternative product which are available in the market for meeting his needs, which is a pressing one. Normally the different alternatives are available in the market. The customer must know the brand of the product which gives the maximum satisfaction. He also to collect the other relevant information of the product location etc. Here there are many sources which provide information about the alternative available. Such sources are friend, neighbors, the marketer, salesman, display, advertising, newspaper, TV advertising, and so on. Marketer also provide such information to the customer for their guidance. A customer should collect the maximum number of alternatives so that the decision to purchase a specific product will be accurate and beneficial to him. नेक्स्ट आपल्याला स्टेप दिली आहे ती म्हणजे सर्च फॉर अल्टरनेटिव्ह अँड आयडेंटिफिकेशन ऑफ अल्टरनेटिव्ज. म्हणजेच या स्टेपमध्ये काय केलं जातं तर प्रत्येक कन्झ्युमर जो आहे किंवा कस्टमर जो आहे तो आपले नीड रिकॉग्निशन केल्याच्या नंतर त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन सर्च केल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपल्याला मार्केटमध्ये कोणकोणते अल्टरनेटिव्स त्या ठिकाणी अवेलेबल आहे ज्याच्या माध्यमातून आपली जी काही नीड आहे ती आपण फुलफिल करू शकतो त्याची सर्च किंवा त्याची आयडेंटिफिकेशन किंवा त्याची इन्फॉर्मेशन कलेक्ट करताना आपल्याला दिसून येतात. म्हणजेच आपल्या लक्षात येईल की कन्झ्युमरची एखादी नीड जी आहे ते फुलफिल करण्यासाठी मार्केटमध्ये वेगळ्या प्रकारचे अल्टरनेटिव्स किंवा वेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट हे ठिकाणी आपल्याला अवेलेबल असलेले दिसून येतात. मग या प्रोडक्टमधील सगळ्यात बेस्ट प्रोडक्ट कोणता आहे किंवा ज्याच्या माध्यमातून आपण मॅक्झिमम सॅटिस्फॅक्शन मिळवू शकतो तो ब्रँड कोणता आहे किंवा ते प्रोडक्ट कोणतं आहे हे त्या ठिकाणी आयडेंटिफाय करण्याचं काम हे किंवा त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन सर्च करण्याचं काम हे या स्टेपमध्ये आपल्याला केलेलं दिसून येतं.
मग या प्रकारची इन्फॉर्मेशन जी आहे ती कोणकोणत्या ठिकाणावरून मिळत असते, तर ठिकाणी आपले फ्रेंड्स असतील किंवा आपले नेबर्स असतील किंवा मार्केटर असेल, सेल्स पर्सन असेल किंवा वेगळ्या प्रकारचे डिस्प्ले असेल, ॲडव्हर्टायझिंग असेल, न्यूजपेपर असेल किंवा टी व्ही ॲडव्हर्टायझिंग असेल, याच्यासारख्या वेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी कस्टमर हा इन्फॉर्मेशन सर्च करताना आपल्याला किंवा अल्टरनेटिव्ह सर्च करताना आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे जे काही अल्टरनेटिव्ह असतील, मग ते प्रोडक्ट आपल्याला कोणत्या ठिकाणी अवेलेबल होणार आहे, त्याची फीचर कोणकोणती आहेत, याविषयी देखील इन्फॉर्मेशन सर्च किंवा अल्टरनेटिव्हची काय सर्च आहे, आयडेंटिफिकेशन जे आहे हे या स्टेपमध्ये आपल्याला केलेलं दिसून येतं. त्याचबरोबर काही वेळेला मार्केटर जे आहेत, म्हणजे जो कोणी सेल्स पर्सन असेल किंवा जो काही शॉपर असेल, तो देखील त्या ठिकाणी आपल्याला आपल्या कस्टमरला त्या ठिकाणी वेगळ्या अल्टरनेटिव्हबद्दल गाईड करताना आपल्याला दिसून येतात. आणि या प्रोडक्टमधला बेस्ट प्रोडक्ट कोणता आहे हे त्या ठिकाणी आयडेंटिफाय करून त्या ठिकाणी आपल्याला स्पेसिफिक प्रोडक्ट जे आहे हे त्या ठिकाणी आपल्याला परचेस करण्याचा डिसिजन घेतलेला दिसून येतो, जेणेकरून आपण ॲक्युरेट प्रोडक्ट जे आहे आणि बेनिफिशियल प्रोडक्ट जे आहे हे आपण त्या ठिकाणी खरेदी करू शकतो. त्यामुळे प्रत्येक कन्झ्युमर हा ठिकाणी कोणकोणते अल्टरनेटिव्ह मार्केटमध्ये अवेलेबल आहे त्याची इन्फॉर्मेशन सर्च किंवा आयडेंटिफिकेशन हे थर्ड स्टेपमध्ये आपल्याला करताना दिसून येतात. Next is evaluation of alternative and selection of the best alternative. In this stage, the different alternatives are available and the selection criteria are also ready. These facilities easy and quick evaluation of different alternatives. The customer has to consider the alternative in the right light of the selection criteria. He can shortlist of the alternative for the final selection. This make a possible selection more systematic अँड रिझल्ट ओरिएंटेड. म्हणजे जर काही नेक्स्ट आपल्याला स्टेप दिली ती म्हणजेच इव्हॅल्युएशन ऑफ अल्टरनेटिव्ह अँड सिलेक्शन ऑफ द बेस्ट अल्टरनेटिव्ह. म्हणजेच या स्टेपमध्ये काय केलं जातं तर थर्ड स्टेपमध्ये आपण जे काही वेगळ्या प्रकारचे अल्टरनेटिव्ह आयडेंटिफाय केलेले असतात किंवा त्याचं जे काही इन्फॉर्मेशन सर्च केलेली असते त्याचं इव्हॅल्युएशन किंवा त्याच्यामधून वेगळ्या प्रकारचे बेस्ट अल्टरनेटिव्ह कोणकोणते आहेत त्याचं सिलेक्शन हे केलं जातं. म्हणजेच त्या ठिकाणी आपण जे काही वेगळ्या प्रकारच्या अल्टरनेटिव्हची इन्फॉर्मेशन सर्च केलेली असते त्याचं एकमेकाबरोबर कम्पॅरिझन हे त्या ठिकाणी केलं जातं आणि त्याच्यामधून बेस्ट अल्टरनेटिव्ह कोणकोणते आहेत किंवा बेस्ट प्रोडक्ट कोणकोणते आहेत हे त्या ठिकाणी आयडेंटिफाय केलं जातं. म्हणजेच आपला जो काही डिसिजन क्रायटेरिया असेल त्याचबरोबर प्रोडक्टची इन्फॉर्मेशन असेल, डिफरंट अल्टरनेटिव्हची जी काही इन्फॉर्मेशन असेल त्याचं कम्पॅरिझन किंवा त्याचं इव्हॅल्युएशन हे त्या ठिकाणी केलं जातं आणि त्याच्यामधून बेस्ट अल्टरनेटिव्ह जे आहेत ते शॉर्टलिस्ट केले जातात. याचा उपयोग काय तर त्या ठिकाणी आपल्याला सिस्टमॅटिक पद्धतीने आणि रिझल्ट ओरिएंटेड डिसिजन घ्यायला, म्हणजेच आपण जे काही प्रोडक्ट त्या ठिकाणी खरेदी करणार आहोत ते सगळ्यात बेस्ट प्रोडक्ट असेल हे त्या ठिकाणी आयडेंटिफाय करण्यासाठी आपल्याला ही स्टेप महत्त्वाची असलेली दिसून येते. म्हणजेच थोडक्यात आपल्या लक्षात येईल की या स्टेपमध्ये आपण जे काही अल्टरनेटिव्ह आयडेंटिफाय केलेले असतात किंवा मार्केटमध्ये असणारे जे काही वेगळ्या प्रकारचे अल्टरनेटिव्ह आहेत त्याचं एकमेकाबरोबर कम्पॅरिझन आणि आपले जे काही डिसिजन क्रायटेरिया आहेत त्याच्याबरोबर इव्हॅल्युएशन हे केलं जातं आणि त्याच्या माध्यमातून जे काही स्पेसिफिक प्रोडक्ट आहेत किंवा जे काही शॉर्टलिस्ट केलेले प्रोडक्ट आहेत ते आपण आयडेंटिफाय करत असतो. This stage in decision making process is critical, especially in case of costly and durable product. Consumers have a different view on the different alternative. The selection is a quick when the different tests are applied jointly. The process of rejection becomes easy and quick. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की आपण जे काही कॉस्टली प्रोडक्ट किंवा एखादा कन्झ्युमर ड्युरेबल प्रोडक्ट आपण खरेदी करत असू तर ही स्टेप जी आहे म्हणजेच इव्हॅल्युएशन ऑफ अल्टरनेटिव्ह अँड सिलेक्शन ऑफ बेस्ट अल्टरनेटिव्ह ही स्टेप सगळ्यात महत्त्वाची आणि क्रिटिकल त्या ठिकाणी आपल्याला असलेली दिसून येते. कारण आपल्या लक्षात येईल की आपण ज्यावेळेला वेगळ्या प्रकारचे अल्टरनेटिव्ह त्या ठिकाणी आयडेंटिफाय करत असतो त्यावेळेला वेगवेगळे व्ह्यू हे प्रत्येक कन्झ्युमरच्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे व्ह्यू त्या ठिकाणी असलेले दिसून येतात. त्यामुळे अल्टरनेटिव्ह आयडेंटिफाय करणं किंवा त्या ठिकाणी शॉर्टलिस्ट प्रोडक्ट करणं हे खूप डिफिकल्ट त्या ठिकाणी आपल्याला झालेलं दिसून येतं. त्यामुळे जर आपण त्या ठिकाणी वेगवेगळ्या टेस्ट असतील किंवा वेगवेगळ्या जे काही आपले व्ह्यू पॉईंट आहेत ते एकत्ररित्या जर अप्लाइड केले किंवा वेगवेगळे क्रायटेरिया जे आहेत ते एकत्रितरित्या जर आपण अप्लाइड केले तर त्या ठिकाणी आपल्याला प्रोडक्ट जे आहे ते सिलेक्ट करण्यासाठी किंवा प्रोडक्ट शॉर्टलिस्ट करण्यासाठी आपल्याला मदत झालेली दिसून येते. त्याचबरोबर एखाद्या प्रोडक्टचं रिजेक्शन असेल ते देखील आपण इझी आणि क्विकली त्या ठिकाणी करू शकतो. त्यामुळे इव्हॅल्युएशन ऑफ अल्टरनेटिव्ह अँड सिलेक्शन ऑफ बेस्ट अल्टरनेटिव्ह ही जी स्टेप्स आहे ती सगळ्यात महत्त्वाची स्टेप्स ही डिसिजन मेकिंग प्रोसेसमध्ये आपल्याला असलेली दिसून येते. नेक्स्ट इज परचेस डिसिजन. आफ्टर कन्सिडरिंग द डिफरंट अल्टरनेटिव्स द फायनल स्टेज ऑफ द परचेस डिसिजन कम इन पिक्चर. हिअर दिस डिसिजन इज टू बाय ऑर नॉट अ स्पेसिफिक प्रोडक्ट इन ऑर्डर टू मीट अ अर्जंट नीड्स. इट इज अ क्रिटिकल डिसिजन and also the final decision as there is no scope for going back from the decision taken. The customer
has to move ahead with the purchase procedure after final decision on what to purchase is finalized. नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला स्टेप दिली ते म्हणजेच पर्चेस डिसिजन, म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारचे जे काही अल्टरनेटिव्ह जे आहेत, डिफरंट अल्टरनेटिव्ह जे आहेत त्या ठिकाणी कन्सिडर केल्याच्या नंतर त्या ठिकाणी नेक्स्ट स्टेप आहे ती म्हणजेच पर्चेस डिसिजन. मग या स्टेपमध्ये आपण कोणते प्रोडक्ट त्या ठिकाणी खरेदी करणार आहोत त्याचा डिसिजन किंवा फायनल डिसिजन जो आहे हा त्या ठिकाणी आपल्याला घेतलेला दिसून येतो. मग याच्या माध्यमातून आपण कोणतं स्पेसिफिक प्रोडक्ट जे आहे हे त्या ठिकाणी खरेदी करणार आहोत किंवा कोणतं प्रोडक्ट आपण खरेदी करणार नाही याचा डिसिजन त्या ठिकाणी आपल्याला घेतलेला दिसून येतो. आणि एकदा का हा डिसिजन घेतला की त्या डिसिजनवरून आपण परत मागे जाऊ शकत नाही. त्यामुळे हा डिसिजन जो आहे तो देखील सगळ्यात महत्त्वाचा ठिकाणी आपल्याला असलेला दिसून येतो. त्याचबरोबर आपल्या लक्षात येईल की हा डिसिजन घेतल्याच्यानंतर प्रोडक्ट फायनलाइज केल्याच्यानंतर परचेस प्रोसिजरला जी काही सुरुवात जी आहे ही त्या ठिकाणी आपल्याला झालेली दिसून येते. म्हणजेच ॲक्च्युअल पर्चेसिंगला या डिसिजननंतर किंवा या स्टेपनंतर आपल्याला सुरुवात झालेली दिसून येते. आणि त्याच्यानंतर प्रत्येक कन्झ्युमर हा ठिकाणी जे काही स्पेसिफिक प्रोडक्ट सिलेक्ट केलेलं असेल हे त्या ठिकाणी आपल्याला खरेदी करताना दिसून येतात. The purchase decision making process come to the end at this stage. Purchase decision will be the fair and correct if the previous stage are completely properly. Deficiencies in the previous stages or steps may lead to the faulty purchase decision. म्हणजेच या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की ही जी स्टेप्स आहे म्हणजेच पर्चेसिंग डिसिजन जी स्टेप जी आहे ही त्या ठिकाणी पूर्ण पर्चेस डिसिजन मेकिंग प्रोसेसमध्ये शेवटची स्टेप्स किंवा एंड स्टेप्स त्या ठिकाणी आपल्याला असलेली दिसून येते. आणि जर त्या ठिकाणी आपण प्रिव्हियस ज्या काही स्टेप्स असतील म्हणजेच इव्हॅल्युएशन ऑफ अल्टरनेटिव्ह असेल किंवा सर्च फॉर अल्टरनेटिव्ह असेल, त्याचबरोबर डेव्हलपमेंट ऑफ डिसिजन क्रायटेरिया असेल अँड नीड रेकॉग्निशन, या स्टेप जर आपण प्रॉपरली त्या ठिकाणी फॉलो केल्या असतील तर आपण त्या ठिकाणी करेक्ट डिसिजन त्या ठिकाणी घेऊ शकतो. परंतु जर या स्टेपमध्ये जर आपण काहीतरी चुकीचा डिसिजन घेतला असेल किंवा चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी स्टडी केला असेल किंवा इव्हॅल्युएशन केलं असेल तर आपलं जे काही फायनल प्रोडक्ट जे आहे ते फॉल्टी ठिकाणी निघू शकतं किंवा पर्चेस डिसिजन जो आहे तो चुकीचा ठिकाणी निघू शकतो. त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला पहिल्या ज्या काही स्टेप्स आहेत त्या प्रॉपरली ठिकाणी करणं गरजेचं आहे. त्यानंतरच त्या ठिकाणी आपण पर्चेस डिसिजन ठिकाणी घेणं गरजेचं असलेलं आपल्याला दिसून येतं. नेक्स्ट इज पोस्ट परचेस बिहेवियर. After the purchase of the product, the customer has to consider the post-purchase performance of the product. Feedback information is also useful to the seller of the product. The satisfied buyers act as a silent advertisement of the marketer. If the brand of the product purchase fail to give the expected satisfactions to the buyer, it after long-term sales negatively for the marketer. A satisfied buyer tend to support the brand preferences. A customer has to study the post-purchase benefit of the product for his knowledge. He can use such experience while purchasing a next product after meeting his needs. नेक्स्ट त्या ठिकाणी आपल्याला स्टेप दिली आहे म्हणजेच पोस्ट परचेस बिहेवियर. तर पोस्ट परचेस बिहेवियर म्हणजेच काय, तर एखादा प्रोडक्ट खरेदी केल्याच्या नंतर त्या प्रोडक्टपासून आपण सॅटिस्फाईड आहोत की नाही यालाच त्या ठिकाणी आपण पोस्ट परचेस बिहेवियर असं म्हटलं जातं. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की आपण एखादं प्रोडक्ट त्या ठिकाणी खरेदी केल्याच्या नंतर त्या प्रोडक्टपासून किंवा त्या प्रोडक्टच्या परफॉर्मन्सपासून आपण किती प्रमाणात सॅटिस्फाईड आहोत किंवा किती प्रमाणात नॉन सॅटिस्फाईड आहोत त्यालाच त्या ठिकाणी आपण पोस्ट परचेस बिहेवियर असं म्हटलं जातं. मग जर त्या ठिकाणी कस्टमर हा जर सॅटिस्फाईड होत असेल म्हणजेच फुल्ली सॅटिस्फाईड असेल तर त्याचा बेनिफिट हा ठिकाणी आपल्याला नेहमी सेलरला किंवा त्या प्रोडक्टला झालेला दिसून येतो. तर तो कशा पद्धतीने, तर ॲटोमॅटिकली जो कोणी कन्झ्युमर जो आहे तो त्या ब्रँडबद्दल किंवा त्या प्रोडक्टबद्दल माउथ पब्लिसिटी ही इतर लोकांमध्ये आपल्याला करताना दिसून येते. आणि त्यामुळेच त्या प्रोडक्टचा जो काही सेल आहे किंवा त्या सेलरची जी काही प्रोडक्टचा सेल आहे तो आपल्याला वाढलेला दिसून येतो. परंतु जर त्या ठिकाणी कस्टमर हा नॉन सॅटिस्फाईड असेल किंवा त्या प्रोडक्टपासून सॅटिस्फाईड झाला नसेल तर निगेटिव्ह मार्केटिंग किंवा त्या ठिकाणी निगेटिव्ह इन्फॉर्मेशन ही त्या ठिकाणी मार्केटमध्ये आपल्याला स्प्रेड करताना दिसून येतो, जेणे त्याचा इफेक्ट हा त्या प्रोडक्टच्या सेलवरती आपल्याला झालेला दिसून येतो. त्याचबरोबर त्या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की ज्यावेळेला आपण नेक्स्ट परचेस डिसिजन घेत असतो किंवा नेक्स्ट टाईमला आपण त्या ठिकाणी प्रोडक्ट खरेदी करत असतो त्यावेळेला तो कस्टमर जर त्या ठिकाणी सॅटिस्फाईड झाला असेल तर त्या प्रोडक्टला ठिकाणी आपल्याला प्रेफरन्स देताना दिसून येतो की त्या ब्रँडला आपल्याला प्रेफरन्स देताना दिसून येतो. आणि जर नॉन सॅटिस्फाईड असेल तर त्या ब्रँडला प्रेफरन्स आपल्याला देताना दिसून येत नाही. अशा पद्धतीने त्या ठिकाणी पोस्ट परचेस बिहेवियर हे त्या ठिकाणी आपल्याला असलेलं दिसून येतं. त्यामुळे प्रत्येक सेलरला किंवा जो कोणी मार्केटर आहे
त्याला त्या ठिकाणी कस्टमरचा जो काय फीडबॅक आहे, फीडबॅक इन्फॉर्मेशन जी आहे ही त्या ठिकाणी आपल्याला महत्त्वाची असलेली दिसून येते, ज्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला नेक्स्ट सेल किती प्रमाणात होणार आहे त्याचं ॲनालिसिस करण्यासाठी किंवा कस्टमर हे सॅटिस्फाईड आहेत की नाही, किती प्रमाणात सॅटिस्फाईड आहेत, किती प्रमाणात नॉन सॅटिस्फाईड आहेत हे त्या ठिकाणी आयडेंटिफाय करण्यासाठी आपल्याला कस्टमर फीडबॅकची मदत झालेली दिसून येते. अशा पद्धतीने पोस्ट परचेस बिहेवियर त्या ठिकाणी आपल्याला असलेलं दिसून येतं. अशा पद्धतीने वेगळ्या स्टेप्समध्ये त्या ठिकाणी आपल्याला पर्चेसिंग डिसिजन हे त्या ठिकाणी आपल्याला घेतलेले दिसून येतात. त्यामध्ये फर्स्ट आहे नीड रिकग्निशन, त्यामध्ये नीड आयडेंटिफाय केली जाते. त्याच्यानंतर डेव्हलपमेंट ऑफ डिसिजन क्रायटेरिया, म्हणजेच आपले जे काही क्रायटेरिया असतील, म्हणजेच पर्चेसिंग डिसिजन क्रायटेरिया असतील, म्हणजे आपलं बजेट किती आहे, आपल्याला कोणत्या क्वालिटीचं प्रोडक्ट पाहिजे आहे ते ठिकाणी डेव्हलप केले जातात, ते क्रायटेरिया डिसाईड केले जातात. त्याच्यानंतर सर्च फॉर अल्टरनेटिव्ज, म्हणजेच तरीके आपले कोणकोणते मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, अल्टरनेटिव्ज अवेलेबल आहेत किंवा कोणकोणते अल्टरनेटिव्ह प्रोडक्ट मार्केटमध्ये आपल्याला आयडेंटिफाय होऊ शकतात ते आयडेंटिफाय केले जातात. त्याच्यानंतर ते वेगळे अल्टरनेटिव्हची इन्फॉर्मेशन आयडेंटिफाय केल्याच्यानंतर त्याचं इव्हॅल्युएशन केलं जातं. मग त्यांचं कंपॅरिझन असेल, आपले डिसिजन क्रायटेरिया आणि अवेलेबल असलेले अल्टरनेटिव्ह त्यांचं इव्हॅल्युएशन त्या ठिकाणी केलं जातं आणि त्याच्यामधून एक फायनल प्रोडक्ट हे त्या ठिकाणी डिसाईड केलं जातं आणि त्याच्यानंतर पर्चेसिंग डिसिजन हा घेतला जातो आणि प्रोडक्ट परचेस केलं जातं. आणि ते प्रोडक्ट परचेस केल्याच्यानंतर आपण त्या ठिकाणी सॅटिस्फाईड आहोत की नाही त्यालाच आपण पोस्ट परचेस बिहेवियर असं म्हटलं जातं. या पूर्ण स्टेप्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी कंझ्युमर डिसिजन मेकिंग प्रोसेस ही त्या ठिकाणी आपल्याला तयार झालेली दिसून येते.